नमस्कार, मी नम्रता पाटील, नगराध्यक्ष चोपडा नगर परिषद। मी आपल्या चोपड्याच्या सर्व जनतेला हे आवाहन करू इच्छिते की महाराष्ट्रातील निवासी अतिक्रमण नियमितीकरण योजना 2026 आपल्याला महाराष्ट्र शासन व महसूल वन विभागाकडनं जो मार्च 2026 मध्ये GR आलेला आहे अतिक्रमण यांना मालकी हक्क देण्याबद्दल, तर त्याच्याबद्दल मला जनतेला सांगू इच्छिते की याच्यात आपले नियमानुसार ज्यांचे ज्या अतिक्रमणावर 2011 1 जानेवारी 2011 पूर्वीचे ते रहिवासी पाहिजे आणि आता सुद्धा ते तिथं कंटिन्यू रहिवासी पाहिजे, तर त्याच्यासाठी त्यांचं जे म्हणजे डॉक्युमेंट असतील, लाईट बिल असो, जे प्रूफ आहे ते आपल्याला लागणार आहे। तर याच्यासाठी काही अटी शर्ती आहेत। तर योजनेचा लाभ कोणाला मिळेल तर तो भारताचा नागरिक असावा, नंतर संपूर्ण महाराष्ट्रात केवळ त्याचं एकच घर असावं आणि मुंबई वगळून हा विषय आहे। तर या योजनेसाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे तर त्याच्यामध्ये मतदार यादीत तुमचे नाव असावे, त्याच्यानंतर वीज बिल असावं तुमचं 2011 पूर्वीचं आणि आता सुद्धा जे तुम्ही तिथं राहत आहेत तिथे, त्याच्यानंतर मालमत्ता कराची पावती हवी तुमची आणि झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना हवी, म्हणजे त्या एरियामध्ये आणि त्या एरियामध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण नको, नगरपालिकेचे प्लेग्राऊंड असो, खेळाचं म्हणजे जे काही आरक्षण नसो तर त्या एरियांना हे ॲप्लिकेबल असेल आणि याची मर्यादा ही 1500 चौरस फुटापर्यंतच आहे। त्याच्याहून अधिक जर तुमचं अतिक्रमण असेल तर याला ते अपात्र ठरतील। याच्यात नागरिकांसाठी शासनाची विशेष सवलत आहे। सवलती म्हणजे 500 स्क्वेअर फूटपर्यंत रजिस्टर नोंदणी ही फ्री आहे, 1000 स्क्वेअर फुटाला 1000 रुपये फी आहे आणि 1500 स्क्वेअर फूटला 2000 ही फी असणार आहे। आणि याच्यात भोगवटादाराला जेव्हा ते हस्तांतर होईल, जो या योजनेचा फायदा घेईल तर त्याच्या 5 वर्षापर्यंत तुम्ही याचं हस्तांतर करू शकत नाही, तुम्हाला तिथेच राहावं लागेल किंवा ते विकू शकत नाही तुम्ही। हा 5 वर्षाचा लॉकिंग पिरियड असणार आहे याच्यासाठी। आणि ह्या अर्जाची अंतिम मुदत जी आहे ती 31 डिसेंबर 2026 आहे। त्यामुळे मी नागरिकांना सांगेल की लवकरात लवकर आपण याच्याबद्दल अवेअरनेस कॅम्पेन देखील घेणार आहेत। अवेअरनेस करून आपण फॉर्म त्यांच्याकडनं भरून घेणार आहे, जे पात्र असतील त्याच अर्जदारांचा अर्ज आपण घेणार आहे। जे अपात्र असतील त्यांचं जे सध्याचं अतिक्रमण आहे ते सुद्धा उठून जाईल, त्याच्यामुळे अपात्र लोकांनी हे अर्ज भरू नये अशी मी विनंती करते सगळ्यांना। आणि आम्ही आणि प्रशासन असो, लोकप्रतिनिधी असो, सगळे तुमच्या सहकार्यासाठीच आम्ही इथं आहोत। कोणतीही अडचण असेल तर आपण आम्हाला संपर्क करावा। धन्यवाद।